3,455 कोटी रुपयांच्या रिंग रोडसह 4 विकास कामांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली, तर भुयारी मार्ग, 4 पदरी बाह्यवळण रस्त्यांची मागणीही पूर्ण झाली। सोलापूर शहर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांनी साकडं घालत विकास कामांबाबत निवेदनं दिली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 1455 कोटी रुपयांच्या 33 किलोमीटर लांबीच्या रिंग रोडसह सर्व मागण्या पूर्ण करत सोलापूरकरांना सुखद धक्का दिला। नितीन गडकरी हे अक्कलकोटमध्ये पोहोचल्यानंतर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या निवासस्थानी गेले। त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूर शहर आणि परिसरातील 4 पदरी रस्ते, बाह्यवळण मार्ग तसंच भुयारी मार्गाची मागणी करणारं निवेदन दिलं। त्यानंतर अक्कलकोट बस स्थानक इथं झालेल्या विकास कामांच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागण्यांना मंजुरी दिली। अक्कलकोट रस्त्यावरील शांती चौक ते महालक्ष्मी मंदिर तसंच मल्लिकार्जुन नगर इथं वारंवार अपघात होत आहेत। हे अपघात टाळण्यासाठी इथं भुयारी मार्ग करावा आणि अक्कलकोट रस्ता ते महालक्ष्मी मंदिरापर्यंत सर्व्हिस रोड करण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली होती। सोलापूर शहराला लागून अक्कलकोट, हैदराबाद, तुळजापूर, धुळे, पुणे आणि विजयपूर असे 5 महामार्ग जातात। या 5ही महामार्गांना जोडणारा 60 मीटर रिंग रोड करण्याची गरज आहे। सोलापूरचं बस स्थानक तसंच रेल्वे स्थानकावर येणाऱ्या भाविक, पर्यटक तसंच सोलापूरकरांना रिंग रोडमुळं महामार्गावर जाणं सोयीचं होणार आहे। त्यामुळं या रिंग रोडला मंजुरी द्यावी अशी ही मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी निवेदनाद्वारे केली। त्याचबरोबर शहरातून होणाऱ्या जड वाहतुकीमुळं होणारे जीवघेणे अपघात टाळण्यासाठी हैदराबाद रस्त्यावरील तांदुळवाडी ते विजयपूर रस्त्यावरील हत्तूरपर्यंत 4 पदरी बाह्यवळण रस्त्याची निर्मिती करावी, जेणेकरून सध्या हैदराबादहून होणारी जड वाहतूक सोलापूर शहरात न येता नव्यानं होत असलेल्या सुरत चेन्नई महामार्गावरील तांदुळवाडीपासून हत्तूर मार्गे विजयपूर रस्त्यावर जाईल, तर तुळजापूर रस्त्यावरील काटगाव ते पुणे महामार्गावरील बाळेपर्यंत 4 पदरी बाह्यवळण रस्ता बनवल्यास सोलापूर शहर वाहतूक कोंडीमुक्त होणार असून अपघातांचं प्रमाण कमी होणार आहे। त्यामुळं या रस्त्याला मंजुरी द्यावी अशी मागणीही आमदार देवेंद्र कोठे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या भाषणात मागण्या मान्य करत सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी आणखी अनेक प्रकल्प राबवण्याचा मानस व्यक्त केला। आपल्या आमदार साहेबांनी त्यांच्या सगळ्या मागण्या मी पूर्ण करतो अशी घोषणा करतो, कारण एवढ्या मागण्या बोलताना माझा वेळ भाषण त्याच्यातच जाईल। त्यांनी जे मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये या जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आज आहेत। एक म्हणजे सोलापूर साऊथ स्पर, म्हणजे सोलापूरचा रिंग रोडला मी मान्यता देतो आहे। 1455 कोटी रुपयाचा 33 किलोमीटर हा स्पर सुरत चेन्नई मार्गाने तांदुळवाडी ते हत्तूर, हा हैदराबाद रोड ते विजयपूर रोड यांना हुडगी रोड रेल्वे स्टेशन मार्गे सोलापूर शहरावरून वाहतूक सुरळीत होणार आहे। सोलापूर नॉर्थ स्पर हा सुरत चेन्नईमध्ये काटगाव ते बाळे याची लांबी 22.30 किलोमीटर आहे, याची किंमत 1300 कोटी रुपये आहे। तुळजापूर रोड ते पुणे रोड यांना सोलापूर शहराच्या उत्तर बाजूने जोडल्यामुळे नागपूर, दिल्लीकडून येणारी वाहतूक सोलापूर शहरात प्रवेश न करता पुणे आणि कोल्हापूर, विजयपूर, बेंगलोरकडे जाईल आणि शहरातील अपघाताचं प्रमाण कमी होईल।